नागपुर में राष्ट्रीय ओबीसी महासंघ की बैठक के बाद मीडिया से बातचीत करते हुए राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष डॉक्टर बमनराव तायवाड़े ने ओबीसी समाज की विभिन्न मांगों को लेकर सरकार से स्पष्ट भूमिका की मांग की। उन्होंने आगामी जनगणना में ओबीसी समाज की जाति निहाय जनगणना करने और ओबीसी के लिए स्वतंत्र कॉलम रखने की मांग की। साथ ही नॉन क्रीमिलियर की सीमा बढ़ाने और केंद्र में ओबीसी के लिए अलग मंत्रालय स्थापित करने की मांग भी उठाई। तायवाड़े ने बताया कि इन मांगों को लेकर लोकसभा के शीतकालीन अधिवेशन के दौरान दिल्ली के रामलीला मैदान में ओबीसी महासंघ की ओर से ठिय्या आंदोलन किया जाएगा। 5 दिवसाचा सुट्टा काढून ठेवून द्या सर, ओबीसीची राज्यव्यापी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची राज्यव्यापी बैठक आहे, काय चर्चा झालेल्या आहे आणि महत्त्वाचा निर्णय झाला तो काय झालेला आहे? आजची ही जी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांची आणि हितचिंतकाची समविचारी संघटनाची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये चर्चेचा प्रमुख जो मुद्दा आहे की 2016 पासून, त्यापूर्वी होती पण 16 पासून जेव्हापासून राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय ओबीसी महासंघाने काम केलं तेव्हापासून पहिली मागणी आमची राहिलेली आहे की होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। ही सातत्याने मागणी आम्ही केंद्र सरकारकडे मांडत होतो, आग्रह धरत होतो। आता सरकारने जे घोषणा केलेली आहे की पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही करणार, पण दुसऱ्या टप्प्याची 14 ऑगस्टला जेव्हा नोटिफिकेशन निघालं त्या नोटिफिकेशन मध्ये SC ST नंतर फक्त जातीचा कॉलम टाकलेला, म्हणजे जातनिहाय जनगणना करणार असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। परंतु आमची जी मागणी होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। आज या देशामध्ये हा 60% वर असलेला ओबीसी समाज, याच्याकरता ज्याप्रमाणे SCचा कॉलम आहे, STचा कॉलम आहे, त्याचप्रमाणे ओबीसीचा सुद्धा कॉलम असावा आणि नंतर जातीचा कॉलम टाकावा। हा ओबीसीचा कॉलम समाविष्ट करून जर केंद्र सरकारने जनगणना केली तरच ओबीसी समाजाला न्याय मिळू शकतो, अन्यथा या ओबीसी समाजाला न्याय मिळू शकत नाही। आणि म्हणून होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये जी 40 प्रश्नाची प्रश्नावली घोषित केलेली आहे त्याच्यात प्रश्न क्रमांक 10 मध्ये SC ST आणि जातीच्या ऐवजी SC ST OBC आणि जात अशा प्रकारची दुरुस्ती करून जनगणना करण्यात यावी ही आग्रहाची मागणी घेऊन आम्ही डिसेंबर मध्ये जेव्हा लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू राहील त्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये रामलीला मैदानावरती या देशातील ओबीसींना संघटित करून त्या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि केंद्र सरकारला या जनगणनेच्या 40 प्रश्नामध्ये 10व्या क्रमांकामध्ये ओबीसीचा कॉलम समावेश करण्याकरता बाध्य करणार आहोत, अशी आमची सध्याची भूमिका आहे। या एका मागणीसोबत केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय सुरू करावं आणि नॉन क्रिमिलियरची मर्यादा 2017 पासून वाढवली नाही आहे, ती 20 लाखापर्यंत वाढवावी। या 3 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार। सर, मागणी एकच आहे, ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी, परंतु महाराष्ट्रात ओबीसींचे वेगवेगळे गट जे आहेत ते वेगवेगळ्या बैठका घेत आहे। वडेट्टीवारांच्या नेतृत्वात संभाजीनगर मुंबईत बैठक, तुम्ही मोठे ओबीसी नेते तुमच्या नेतृत्वात। मागणी एक असताना नेते का विभागलेले आहे, ते एकत्र येऊन का मागणी करत नाही, लढत का नाही? नाही, मी जसं आता आपल्याला सांगितलं की 60% ओबीसी आहे। हा 60% ओबीसीचं नेतृत्व कोणती एक संघटना करू शकत नाही आणि म्हणून मी म्हणतो जेवढ्या जास्त संघटना पुढे येतील तेवढ्या आमच्याकरता चांगली गोष्ट आहे की सर्वांच्या नेतृत्व म्हणून जेव्हा ते डोके मोजल्या जातील तेव्हा 60% ओबीसी आहे हे कळेल आणि म्हणून जास्तीत जास्त संघटनेने पुढे यावं आणि एकमेव मुद्दा की होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम असावा।